आदेश आलेला आहे की सरकारी जागेवर 39 एकरवर जे अनधिकृत बांधकाम केलेले 2000 गाले ते तोडण्याचा आदेश हायकोर्टाने दिलेला असून जिल्हाधिकारी MMRD अधिकारी आणि मुख्य सचिव अधिकारी हे कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही। त्यांना 12 हप्त्यांचा आदेश दिलेला असून आता जवळजवळ 36 हप्ते झाले, म्हणजे 8 महिने झाले। तर आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो का तुम्ही का नाही अनधिकृत बांधकाम हटवत, तर ते आम्हाला बोलतात की कारवाई पूर्ण झाली तर आम्हाला पत्र द्यायचं, ते पत्रही देत नाही। आमची वारंवार हकलपट्टी करतात, तर आम्ही करायचं काय? वारंवार मागण्या करून सुद्धा ते करत नाही, म्हणून आम्हाला हे उपोषणाचा आणि आंदोलन करण्याचा भाग पाडलं त्यांनी। अरे भूचरण जागेचं आता आम्हाला कुठल्या प्रकारे गावातली काही लोक भूमिहीन लोक आहेत, त्यांनाही जागेची आवश्यकता आहे, पण आमच्या गावातले काही पुढारी त्यांना हाताशी धरून गावगुंड आणि आमच्यावर जवळजवळ 8 वेळेला जीव घेणं हल्ला झालेला आहे आणि आजही आम्हाला धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या येतात आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात कोंडगाव पोलीस स्टेशन आणि शांतीनगर पोलीस स्टेशननी। आम्ही करायचं तरी काय? आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। काय प्रश्न आहे तुमचे, काय विषय, काय कशाने तुम्ही इकडे आलात ते सांगा। माझं नाव जयश्री चौधरी। आमची पण खाजगी जमीन आहे आणि खाजगी जमिनीवर कोर्टाचा स्टे आहे। जैसे ते आदेश दिलेले तरी त्यांनी अनधिकृत बांधकाम चालू ठेवलं आहे। MMRDAला लेटर लिहिलं, MMRDAने पण अनधिकृत बांधकाम निष्कासित करा म्हणून सांगितलं, परंतु अजूनही कुठलीही कारवाई होत नाही आहे आणि त्याने अनधिकृत बांधकाम चालू ठेवलेलं आहे, म्हणजे कोर्टाचाही अवमान करतोय आणि त्याची कोणीही दखल घेत नाही आहे। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांनी घेणं गरजेचं आहे। या कोर्टाचा आदेश पायमल्ली करणं हा गुन्हा आहे, त्यामुळे त्याला शासन घडलंच पाहिजे आणि अनधिकृत बांधकाम थांबवलंच पाहिजे। आणि सरकारचं पण हे आहे, GR आहे की तुम्ही अनधिकृत अवैध बांधकाम असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, तर कारवाई होणं गरजेचं आहे। स्पीड न्यूज भारत।